शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेची कशी वासलात लागली याचा पुन्हा एकदा नमुना पाहावयाला मिळत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे म्हणजे उबाटा सेनेचे किंवा शिवसेनेचे 9 पैकी 6 खासदार हे त्यांच्या पक्षाचा त्याग करून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. याला नेमकी कारणं काय आहेत? उद्धव ठाकरे हे आपल्या खासदार, मंत्री किंवा आमदार अथवा जिल्हा प्रमुखालाही का भेटत नाहीत? नेमकी या खासदारांची नाराजी काय होती? संजय राऊत ज्या पद्धतीनं शिवीगाळ करतात किंवा ज्या पद्धतीनं वागणूक देतात ते देखील या नाराजी मागचं एक कारण होतं का? या सगळ्या विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बैल गेला आणि झोपा केला अशी एक ग्रामीण भागात म्हण आहे, किंवा बाद निघून गेल्यावर डॅश डॅश दाबून काही फायदा होत नाही असं देखील म्हटलं जातं. ही म्हण अत्यंत चपखलपणे शिवसेनेचे किंवा उबाटा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कारभाराला किंवा त्यांच्या स्वभावाला लागू होते असं दुर्दैवानं म्हणावं लागतं. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या राजकारणावर एक अत्यंत आदरानं घेतलं जाणारं नाव. बाळासाहेब ठाकरे यांनी 1966ला पहिल्यांदा शिवसेनेची मुहूर्तमेढ सोडली. म्हणजे उद्या 19 जून रोजी शिवसेनेला तब्बल 60 वर्ष पूर्ण होत आहेत. वाघ जर का म्हातारा झाला तर तो स्वतःहून जंगल सोडून बाहेर निघून जातो, किंवा बैल जर का म्हातारा झाला तर पवार साहेबांच्या शब्दात त्याला बाजार दाखवावा लागतो, आणि माणूस जर का म्हातारा झाला तर त्यानं हरिहरी करीत एका कोपऱ्यात बसावं किंवा नातवंड सांभाळावीत असं म्हटलं जातं. पण पक्षाचं वय जसजसं वाढत जातं, पक्षाचा अनुभव जसजसा वाढत जातो, तसतशी पक्षाचा विस्तार हा एका जिल्ह्यातून, एका विभागातून, एका राज्यात आणि राज्यातून संपूर्ण देशात व्हायला पाहिजे अशी अपेक्षा असते. काँग्रेसचं उदाहरण जर का घेतलं तर त्यांचा विस्तार हा गेल्या 80-90 वर्षात अगदी देशभर झाल्याचं आपल्याला दिसलं. भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत जर का विचार केला तर गेल्या 40-50 वर्षात भारतीय जनता पक्ष हा देखील देशातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे. मात्र शिवसेना 60 वर्षाची झाल्यानंतर देखील महाराष्ट्र सुद्धा त्यांना व्यवस्थित हँडल करता आलेलं नाहीये. आपले खासदार, आमदार, मंत्री, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा प्रमुख, शाखा प्रमुख यांना देखील न्याय देता आलेला नाही. उद्धव ठाकरे यांना साधारणपणे जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा फटका बसला आणि तब्बल 40 ते 50 आमदार घेऊन एकनाथ शिंदे हे बाहेर पडले आणि थेट मुख्यमंत्री झाले. आपल्या पक्षातील नेत्यानं, आपल्या खांद्याला खांदा लावून फिरणाऱ्या माणसानं, संघटना वाढीसाठी खस्ता खाणाऱ्या माणसानं एवढं मोठं पाऊल का उचललं याचा एकदा तरी विचार त्यानंतर उद्धव ठाकरेंनी केला का? उद्धव ठाकरे यांना राजकारण जमतच नाही. त्यांनी या भानगडीत पडायलाच नव्हतं पाहिजे. बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने रिमोट कंट्रोल सारखं काम करायचे ना, तसंच उद्धव ठाकरे यांनी राहायला पाहिजे होतं. पण खुर्चीचा मोह हा प्रत्येकालाच असतो. एखादाच बाळासाहेब ठाकरेंसारखा त्याला अपवाद असतो. उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिवसेनेचं नॅचरल अलायन्स तोडून शरद पवार आणि काँग्रेस सोबत जात 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाची खुर्ची उभवली. अक्षरशः उभवलीच. कारण या 2.5 वर्षाच्या काळात सुद्धा त्यांना कार्यकर्त्यांना, मंत्र्यांना, आमदारांना, जिल्हा प्रमुखांना भेटावं वाटलं नाही. अहो, जिथं मंत्री हे वर्षा बंगल्याच्या बाहेर, मुख्यमंत्र्याच्या बंगल्याबाहेर दिवस दिवस ताटकळत उभे राहायचे, तिथं सामान्य शिवसैनिकाची काय कथा हो? तो बाळासाहेब ठाकरेंचा काळ होता की ज्यांनी टपरीवर बसणाऱ्याला, EGSच्या मोलमजुरी करणाऱ्याला, अगदी साखर कारखान्यात स्लिप बॉय असणाऱ्या सारख्यांना अनेकांना त्यांनी आमदार केलं, मंत्री केलं. पण उद्धव ठाकरे यांना त्यांचे विरोधी पक्षातील लोक किंवा त्यांच्या स्वपक्षातील लोक देखील हसी मजाकमध्ये घर कोंबडा म्हणतात. हे काही खोटं नाहीये. ही वेळ का आली उद्धव ठाकरेंवर?
कारण कुठल्याही आमदाराला भेटायचं नाही, कुठल्याही पदाधिकाऱ्याचं ऐकून घ्यायचं नाही, त्याच्या सार्वजनिक अडचणी सुद्धा सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायचा नाही. 2022 ते 2026 4 वर्ष झाली आहेत. या 4 वर्षात उद्धव ठाकरेंनी जर का ठरवलं असतं ना की एका महिन्यात एका जिल्ह्यात प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सर्कल वाईज बैठका लावायच्या किंवा दौरा करायचा, तरी सुद्धा एका जिल्हा परिषद सर्कलमध्ये ते 4-4 वेळेस जाऊ शकले असते. पण मुंबई सोडायचीच नाही. मुंबईमध्ये यांचा जीव अडकून पडलेला. बरं ते आदित्य ठाकरे ज्यांनी वडील मुख्यमंत्री झाल्यानंतर अगदी लहान लेकरू जसं मला चॉकलेट पाहिजे किंवा लॉलीपॉप पाहिजे म्हणून रडतं, त्या पद्धतीनं मंत्रीपद पाहिजे म्हणून अट्टहास केला आणि 2.5 वर्ष मंत्रीपद उपभोगलं. त्यांनी तरी संघटना वाढीसाठी काय केले? काहीही केलेलं नाही. म्हणजे मराठवाड्यासारख्या भागामध्ये दिवाकर रावते या ज्येष्ठ शिवसैनिकानं किंवा ज्येष्ठ नेत्यानं ज्या पद्धतीनं संघटना बांधली होती आणि त्यानंतर त्यांनी विदर्भात देखील कापसाच्या मुद्द्यावर ज्या पद्धतीनं शिवसेना ही वाडी वस्ती तांड्यापर्यंत पोहोचवली ना, त्यानंतर शिवसेनेत असा नेताच झाला नाही. सगळे दरबारी राजकारण करणारे आणि संजय राऊत यांच्यासारखे तोंडाला येईल ते मोक्कारपणे बोलणारे. संजय राऊत हे संपादक आहेत यावरच कधी कधी शंका येते. म्हणजे ज्या शिवसेनेच्या आमदारांच्या जीवावर ते 2 वेळा राज्यसभेत गेले ना, त्यांना सुद्धा आयमय काढायला हे राऊत महाशय मागे पुढे पाहत नाही. 6 खासदारांनी तुमचा पक्ष का सोडला, तुमच्या पक्षप्रमुखावर त्यांची नेमकी नाराजी काय आहे, कशामुळे ते असं वागतायत हे समजून घेऊन पक्षप्रमुखांना त्या बाबतीत कन्व्हिन्स करणं हे खरं तर राऊतांचं काम होतं. पण राऊत काय करतायत? राऊत फाटक्यात पाय घालून अधिकच फाडण्याचं काम करतायत. म्हणजे राऊत खरोखरच शिवसेनेचे आहेत का इतर पक्षाची सुपारी घेऊन शिवसेना संपवण्यासाठीच ते काम करतायत, अशी शंका कधी कधी येऊ लागते. म्हणजे हे जे 6 खासदार गेलेत ना, त्यातल्या 1-2 खासदारांच्या कुटुंबियांवर अत्यंत दुःखद प्रसंग उद्भवला होता. कुणाच्या घरी कुणीतरी एक्सपायर झालं होतं, कुणाच्या पत्नीचा ऍक्सिडेंट झाला होता, तरी देखील या उद्धव ठाकरेंना साधी विचारपूस करावी वाटली नाही. अहो, तुम्ही पक्षप्रमुख आहेत ना, तुम्ही पक्षप्रमुख आहेत तर तुमच्या जिल्हा प्रमुखाला, तालुका प्रमुखाला काही जर का अडचण आली तर ती सोडवण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही त्याला आर्थिक हातभार देखील लावला पाहिजे. पण शिवसेनेत काय होतं? आंदोलन करायचं असेल, मिटिंगला यायचं असेल, संपर्क प्रमुख येणार असतील, कुणी दौऱ्यावर येणार असेल तर जिल्हा प्रमुखानं किंवा तिथल्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात हात घालायचा, खिशाला चाट द्यायची आणि खर्च करायचा. कुठपर्यंत चालणार हे? यापेक्षा उलट पद्धत ही भाजपमध्ये किंवा काँग्रेसमध्ये सुद्धा आहे. एखादा नेता जर का काँग्रेसचा किंवा भाजपचा येणार असेल तर त्याच्यासाठी वाहनांची व्यवस्था किंवा त्याच्या दौऱ्यासाठी जी काही व्यवस्था केली जाते ना, ती पक्ष निधीतून केली जाते. उद्धव ठाकरेंना स्वतःच्या खिशात हात घालायची कधी सवयच नाहीये आणि त्याच्यामुळंच ही पक्षाची वाताहत झाली. पक्षाच्या सामान्य अगदी ग्रामपंचायत सदस्य असलेल्या किंवा माजी ग्रामपंचायत सदस्य असलेल्या किंवा शेवटच्या फळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा वाढदिवस जर का असेल ना, तर मंत्री, मुख्यमंत्री हे सुद्धा फोन करून त्याला शुभेच्छा देतात. अहो, छाती फुगते हो उद्धव साहेब त्या कार्यकर्त्याची. तुमचा कधी तुमच्या खासदाराला तरी फोन गेलाय का वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा? आणि आता तुम्ही ऑनलाईन बैठका घेणार, प्रेशर पॉलिटिक्स करणार, त्यांना सांगणार की आम्ही कारवाई करू, आम्ही हे करू, आम्ही. अधिकार गमावलाय उद्धव ठाकरेंनी, तो बिलकुल गमावलाय. उद्धव ठाकरेंना आता या खासदारांना थांबवण्याचा किंवा त्यांच्यावर कारवाई करा म्हणण्याचा कुठलाच अधिकार नाहीये. कुठल्या तोंडानं म्हणणार आहे? म्हणजे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी कारभार केलाय ना गेल्या 5-6 वर्षात किंवा गेल्या 10-15 वर्षात, ते पाहिल्यानंतर त्यांना पक्ष सांभाळताच येत नाही हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्याच्यामुळंच वाघ म्हातारा झालाय आणि आता या वाघानं जंगलातून निघून जावं, राजकारणातून निघून जावं, हरिहरी करीत बसावं आणि नव्या नेतृत्वाकडं सगळ्या सत्तेच्या किंवा पक्षाच्या चाव्या द्याव्यात आणि लांबून हे पाहावं. कारण राजकारण हा उद्धव ठाकरेंचा धंदा नाही. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.